नमस्कार. गुंतता हृदय हेच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. सुरभी, माझ्या नशिबात संसार सुख नाहीच आहे. 2 वेळा डाव अर्ध्यावर सोडलाय. काय करू मी आता? जीव देण्यावाचून पर्यायच नाही. असं विद्रूप घेऊन कशाला जगायचं? ती धाय मोकलून रडू लागली. कॉफी शॉपमधील सगळी त्यांच्याकडे पाहू लागली. सुरभीला काही सुचेना. मानसी, कूल डाऊन, शांत हो. सगळे आपल्याकडेच पाहत आहेत. त्याने घराबाहेर काढलं तर माहेरी राहा. तिथेही राहायचं नसेल तर वर्किंग वुमेन हॉस्टेल्स आहेत की भरपूर. तुझी नोकरी अबाधित आहेच. न जाणो वैद्यकीय उपचारांनी तुला बरंही वाटेल. त्याच दिवशी संध्याकाळी ती माहेरी राहायला गेली. घटस्फोटाची कार्यवाहीसुद्धा सुरू झाली. कुठलीही वाईट गोष्ट लवकर पसरते. या रिवाजानुसार तिच्या शरीरावरील पांढरे डागसुद्धा पसरू लागले. दादावहिनी कुरकुर करू लागले. मानू, तुझ्यावर वाईट परिस्थिती आली आहे हे खरंय, पण आमच्या पदरी मुलगी आहे. तिच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तेव्हा तू योग्य दिशेने विचार करावास असं मला वाटतं. ज्या भावाच्या भल्यासाठी तिने आपल्या भवितव्याचा विचार बाजूला सारला होता, त्याच भावाने तिला असहाय्य केले. तिच्या मनाला यातना झाल्या. आधार होता फक्त सुरभीचा. वकिलांकडे, कुटुंब न्यायालयात खेटा घालताना तिची साथ होती. घटस्फोट तर होणारच होता. तोपर्यंत दादाकडे राहायचे व नंतर वर्किंग वुमेन हॉस्टेलमध्येच राहण्याचा निर्णय घेऊन त्या दृष्टीने तिने हालचालसुद्धा सुरू केली. अखेर निर्णयाचा दिवस आला. महेशला समोर बघून तिला बडबडून आले. तिने सुरभीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. अखेर अपेक्षेप्रमाणे निकाल लागलाच. सुरभी, मी लगेच हॉस्टेलवर जाणार आहे. मानसी, तुझं सामान आणले ना बॅग? दादावहिनी कुठे आहेत? तू येतेस ना बरोबर? दादावहिनी कोर्टात हजर होतील. हो तर आज पूर्ण दिवस मी तुझ्याबरोबर असणार आहे. मानसीला कडक उन्हात थंडाव्याचा भास झाला. तेवढ्यात महेश तिच्याजवळ आला. बॅग तिच्याजवळ ठेवली. हे तुझे कपडे आणि दागिने. ऑल द बेस्ट. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुरभीने समजूत घातली. मानसी, शांत हो. आपण परिस्थितीला तोंड द्यायचं ठरवलंय ना, मग खच नाही खायची. शांतपणे तिने दादाकडची बॅग घेतली व दोघीही बाहेर आल्या. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. समोर रमेश उभा होता. संमिश्र भावनांचा कल्लोळ मानसीच्या चेहऱ्यावरून ओसंडत होता. ती अवाक झाली. सुरभीनेच आश्चर्य व्यक्त केले. रमेश, तू आणि इथे कशासाठी आलास? सुरभी, माझा घटस्फोट वगैरे काही नाही. मी माझ्या प्रेमाची पूर्तता करण्यासाठी आलोय. त्याने लाल गुलाबाचे फूल मानसीच्या हातात दिले. तेव्हा ती भानावर आली. मला आजच घटस्फोट मिळणार ते तुला कसं कळलं? आमच्या सेक्शनचा संतोष जाधव आहे ना, तो तुझा सगळा वृत्तांत मला देत होता. मी कायम त्याच्या संपर्कात होतोच. मला सगळी यथाभूती माहिती आहे. छुपा रुस्तम निघाला हा संतोष. पण बरंच झालं ना. रमेश, हे बघ, तू जर देयपोटी माझा स्वीकार करत असशील तर ते मला मान्य नाही. एकटं राहण्याचं मानसिक धैर्य आलंय मला. मानसी, मी तुझ्या स्वभावावर आणि गुणवत्तेवर प्रेम केलं, शरीरावर नाही. दोघांचंही पहिलं प्रेम आहे हे. मर्मबंधातल्या ठेवीसारखं जपूया. ढगा आलेला चंद्र सर्वांना शीतलता देतोस ना, तशीच तू माझ्या जीवनात ये आणि चांदण्यांची बरसात कर. अखेर हरवलेलं गवसलं माझं प्रेम, असं म्हणून मानसीने आवेगाने रमेशला मिठी मारली. सुरभीने सावध केले. हे फॅमिली कोर्ट आहे. भानावर या. एक मात्र खरं, येथे लग्न मोडतातच असं नाही. पुनर्मिलनसुद्धा होऊ शकतं. रमेशनं काव्यातून भावना व्यक्त केल्या. प्रेम म्हणजे प्रेम असतं, सर्वांचं सेम नसतं. अहो कविराज, बहुत खूप. आता या 2 बॅगा आणि त्यांची मालकीण सांभाळा. तुम्ही हाकलून देण्याआधीच निघते.
शेवटचा दिस गोड झाला. खुदखुदून हसत तिघेही मार्गस्थ होतात. वातावरणात धून लहरते. हृदयी वसंत फुलताना प्रेमाचा रंग यावे. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.